सहकाराची पाळमुळं पश्चिम महाराष्ट्रात खोलवर रुजलीत, पण हा सहकार कोकणात रुजवला आणि कोकणातल्या मेव्यावर प्रक्रिया केली तर कोकणातलं ग्रामीण अर्थशास्त्र बदलू शकतं, हा विश्वास जयवंत विचार यांना वाटतोय। मुंबईत सहकारी बँकेत नोकरी करून सहकार कोकणात रुजवायचा विचार त्यांनी निवृत्तीच्या काळात केला। गेल्या 8 ते 10 वर्षात विचार यांनी रत्नागिरी सहकारी काजू प्रक्रिया सहकारी संस्थेची स्थापना करून 5 वर्षांपासून काजू उत्पादनही सुरू केलं। आज ते पंचक्रोशीतल्या महिलांना रोजगार देतात, तर 300 ते 400 शेतकऱ्यांचा काजू थेट खरेदी करून त्यांच्या काजूला योग्य भाव मिळवून देण्यासाठी धडपड करतात। वयाच्या 65ली त्यांची धडपड कोकणातल्या तरुणांना गावाकडे येण्यासाठी नक्कीच प्रेरणा देणारी आहे। जयवंत विचारे रत्नागिरी तालुक्यातल्या वरवडे गावचे रहिवासी। तरुणपणात नोकरीसाठी मुंबई गाठली आणि मुंबईकर झाले, पण मुंबई सहकारी बँकेत नोकरी करताना कोकणात सहकार का रुजत नाही या गोष्टीनं त्यांना ग्रासलं होतं। मग आपणच एखादी सहकारी संस्था काढून कोकणात सहकार का रुजवायचा नाही असा विचार त्यांनी कृतीत आणायला सुरुवात केली। 10 वर्षांपूर्वी त्यांनी बँकेतून निवृत्ती घेऊन लांजा तालुक्यातल्या गव्हाणे गावात कामाला सुरुवात केली। कोकणात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या काजूवर अतिशय कमी प्रमाणात प्रक्रिया होत असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी काजू प्रक्रिया करणारी सहकारी संस्था स्थापन केली। महाराष्ट्राचं काजूचं उत्पादन साधारणतः 2 लाख टन आहे आणि त्याच्यापैकी इथे 40 ते 50 हजार टनावरतीच प्रक्रिया केली जाते। याचा अर्थ जवळजवळ 25% काजू बीवरती प्रक्रिया केली जाते। अन्य सगळी काजू बी ही कर्नाटक, गोवा आणि केरळमध्ये प्रक्रियेसाठी इथून निघून जाते। त्याच्यामुळे त्याचं कारण असं की इथे लोकली प्रोसेस करण्याची व्यवस्था कमी पडते। गेल्या 5 वर्षांपेक्षा जास्त काळापासून ते इथं सातत्यानं काम करतायत। जयवंत विचारेंचं कुटुंब मुंबईत राहतं। गावी जयवंतराव आणि त्यांचे मित्र सुर्वे एकटे राहून संस्थेचं तसंच फॅक्टरीची सगळी कामं पाहतात। आज त्यांची सहकारी संस्था व्यवस्थित सुरू आहे, पण या संस्थेला आपलं काम वाढवण्यासाठी मोठ्या भांडवलाची कमतरता भासतीये। भांडवल जर उपलब्ध झालं तर काजूमध्ये सगळ्यात वीक पॉईंट एकच आहे की वर्षभरासाठी लागणारी काजू बी मार्च, एप्रिल, मे ह्या हंगामामध्ये खरेदी करून ठेवावी लागते आणि त्याच्यासाठी पैसा फार अपुरा पडतो। तेव्हा त्या पैशाचा पुरवठा झाला तर हे प्रमाण अधिक वाढू शकतं। आणखीन अजून मोठ्या प्रमाणात काजू उद्योजक तयार व्हायला पाहिजेत, ते प्रमाण इथे कमी आहे आणि ते जसं वाढत जातील आणि जे लोक काजूमध्ये पडतात त्यांना मार्केटिंगचा प्रश्न असतो, भांडवलाचा प्रश्न असतो। ते सुरुवातीला सुरुवात करतात, पण हे भांडवल आणि मार्केट याच्यामध्ये अडकून ते पुन्हा त्यांचे धंदे बंद पडतात। तर हे थांबवायचं असेल तर शासनाने पुढाकार घेऊन यांना थोडी मदत करण्याची गरज आहे आणि त्यांना जर प्रोत्साहन दिलं तर हा धंदा आस्ती वाढू शकेल। रत्नागिरी सहकारी काजू प्रक्रिया संस्थेत वर्षभर प्रक्रिया करण्यासाठी लागणारी काजू बी मार्च ते मे महिन्यादरम्यान खरेदी केली जाते। पावसाळ्यात भातशेतीची कामं संपली की जवळपास 10 महिने स्थानिक महिला या कारखान्यात काजूवर प्रक्रिया करण्याचं काम करतात। काजू बीवर प्रक्रियेसाठी इथं अनेक महिला येतात। रत्नागिरीच्या काजूला एक विशिष्ट स्वाद आणि चव आहे, तो अन्य कुठल्याही काजूला नाही। जसं आपण देवगडचा हापूस आहे, रत्नागिरीचा हापूस आहे, ह्याची एक जी वैशिष्ट्यपूर्ण आहे तसं ह्या रत्नागिरीच्या काजूचं स्ट्रक्चर, त्याची चव, त्याचा स्वाद, त्याचा आरोमा हा एक स्पेशल आहे आणि जे त्याच्यामध्ये त्यांनी खाल्ला आहे तोच खाण्यासाठी त्या उद्योग असतो। त्याच्यामुळे प्रचंड मार्केट रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो काजू पिकवला जातो त्याला प्रचंड मार्केट आहे, परंतु तो त्या पद्धतीने पुढे जात नाही आहे। आज या संस्थेत आपल्या तरुण सहकार्यांना सोबत घेऊन जयवंत विचारे कामकाज चालवतायत। शिक्षणानंतर नेहमीच मुंबईला पळणारी तरुण पिढी आता हळूहळू कोकणातल्या कातळावर शेती उद्योगासाठी स्थिरावताना दिसतीये। पूर्वी कसं होतं, इथला तरुण थोडासा शिकला, एक 12वी एक BCom किंवा जे काही ग्रॅज्युएशन झाला की मुंबईसारख्या ठिकाणी स्थलांतरित होता किंवा तिकडेच जास्त लोंढा होता इथल्या सगळ्या युवकांचा। तर या अशा पद्धतीचे इथं या ठिकाणी रोजगार निर्माण झाल्यामुळे आमच्यासारख्या तरुणांना या ठिकाणी चांगला रोजगार उपलब्ध होतोय आणि स्थानिकांना तर प्राधान्यच आहे त्या ठिकाणी। आणि अशा पद्धतीचे उद्योग आणखी तयार व्हायला हवेत आणि तरुणांनी पुढे यायला हवं आणि अशा पद्धतीचा आदर्शवत कारखाना आमचा त्यांनी बघून इच्छाशक्ती त्यांच्यात निर्माण व्हावी आणि प्रक्रिया भरपूर करण्यासाठी सगळ्या फळांवर कोकणातल्या तर ते सगळ्या प्रकारवर त्या सगळ्या फळांवरती प्रक्रिया झाली पाहिजे। आता शिकलेल्या पिढीला पुण्या मुंबईला जाऊन नोकरी शोधण्यापेक्षा गावातच रोजगार हवाय।
रत्नागिरी सहकारी काजू प्रक्रिया संस्थेमुळे तरुणींना देखील इथं चांगला रोजगार मिळालाय। सुषमा गावकर ही वाणिज्य शाखेची पदवीधर संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचं काम सांभाळतीये। जे शिकलेले वगैरे आहेत, जे 12वी B.Com वगैरे झाले, ते जॉबच्या दृष्टीने म्हणजे करिअर नसल्यामुळे कोकणामध्ये जॉबच्या दृष्टीने ते मुंबई, पुणे शहरा ठिकाणी जातात। तर ते न जाता त्यांनी आपल्या गावामध्येच चांगले मोठमोठे प्रकल्प उभे म्हणजे उभारण्यासाठी प्रक्रिया प्रकल्प उभारले गए, शेतीमाल प्रक्रिया प्रकल्प उभे करावे आणि त्यामधले ज्ञान आत्मसात करून तसे प्रक्रिया उद्योग उभे केले तर इतर लोकांनाही रोजगार मिळेल आणि त्यांनाही स्वतः रोजगार मिळून ते पण डेव्हलप होतील पुढे आणि बाहेर करिअरला जाण्यापेक्षा इथेच करिअर केलेलं उत्तम होईल गावामध्येच। रत्नागिरी कृषी प्रक्रियेतून मला खूप काही शिकायला मिळालं। इथे जेव्हा मी आले तेव्हा 12वी झाले पण नव्हते आणि त्यातूनच मी अकाउंटची जबाबदारी माझ्याकडे दिली आणि ते थोडंफार ज्ञान होतं माझं आणि त्याच्यातून मला इथे आल्यावर सुर्वे साहेब वगैरे आणि विचारे साहेब यांनी खूप मला माझ्या ज्ञानामध्ये भर दिली आणि त्यातूनच मी एक चांगले अकाउंटंट म्हणजे झाले असं आणि त्यामुळे मला खूप अभिमान वाटतं की मी इथे आल्यावर खूप काही शिकले। RKP नावाच्या ब्रँडनं ते रत्नागिरीतल्या काजूची राज्यभर विक्री करतायत। कोकणात या व्यवसायात मोठी संधी असल्याचं जयवंत विचारेंचं म्हणणं आहे। कोकणामध्ये प्रचंड वाव आहे। काजू, आंबा, कोकम, फणस ह्या पारंपरिक जी इथे पिकं आहेत त्याच्यामध्ये प्रचंड स्कोप आहे, त्याला प्रचंड मागणी आहे। पण नवीन लोकांनी तरुणांनी त्याच्यामध्ये पडायला पाहिजे, त्याच्यामध्ये आलं पाहिजे, त्या उद्योगामध्ये आलं पाहिजे आणि ते धाडस जेव्हा ते करतील तेव्हाच इथे अधिक सुविधा निर्माण होऊन लोक प्रक्रियेचा जो आज हे उपयोग होत नाही आहे। आमचा आंबा फुकट जातो, काजू बोंड फुकट जातात, काजूच्या बोंडावर अद्याप काय होत नाही, कोकमही पडून निघून जातो आहे, फणस त्याचाही पावसानंतर काय उपयोग होत नाही आहे। तर याचा जर उपयोग व्हायला असेल तर फणसाची पावडर होते, आंब्याची पावडर होते, कोकमाची पण पावडर व्हायला लागलेली आहे। तर या गोष्टीचं रूपांतर जर आपण प्रक्रिया करून त्याचं जर संवर्धन केलं, वाढवलं आणि त्याचं जर आयुष्य वाढलं तर याच्यातून फार मोठा रोजगार मिळेल। साधारणतः आपल्या देशामध्ये प्रक्रियेचं प्रमाण 2% आहे उत्पादित मालाच्या, ते जर 10% झालं तर जवळजवळ 1 कोटी लोकांना रोजगार या क्षेत्रामुळे मिळू शकतो आणि अप्रत्यक्ष रोजगार 3 कोटी लोकांना मिळू शकेल। इतकं प्रक्रियेमध्ये स्कोप आहे, पोटेन्शियल आहे। पण दुर्दैवानं आजच्या तरुण पिढीकडे त्या प्रकारचे संस्कार करण्याची गरज आहे, त्या प्रकारचं प्रशिक्षण देण्याची गरज आहे आणि अशा प्रकारचं प्रशिक्षण देण्याची व्यवस्था शासनामार्फत जर झाली तर तरुण आणि त्याच्यासाठी काही सवलती शासनाने दिल्या तर तरुण पिढी त्या मार्गाकडे जाऊ शकेल आणि त्याच्यातून एक नवीन एम्प्लॉयमेंट जनरेट होऊ शकेल। राज्य सरकारनं कोकणात काजू बीवर प्रक्रिया करण्यासाठी विशेष प्रोत्साहन देण्याची गरज आहे। या अधिवेशनात आंबा काजू बोर्डाला 100 कोटी रुपये मिळण्याची घोषणा होणं अपेक्षित होतं, पण सरकार काजू उद्योगाच्या पाठीशी नसल्याचं दिसून आलंय। बोर्डाकडे आमच्या अनेक मागण्या आहेत, आम्ही तसं त्यांना लेखी पण काजूच्या संदर्भात लेखी त्यांना निवेदनही दिलेलं आहे आणि बोर्डाचे कार्यकारी अधिकारी जे विकास पाटील आहेत ते फार पॉझिटिव्ह आहेत या बाबतीत, ते अभ्यास करतायत आणि मला निश्चित खात्री आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजून बोर्डाच्या सदस्यांची नेमणूक झालेली नाही आहे। कृषी मंत्री हे त्याचे अध्यक्ष आहेत, कृषी मंत्री आणि नव्याने लवकरच नेमणुका करतील आणि या बोर्डाला माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्याच्या स्थापनेच्या वेळेला 100 कोटीचा निधी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे, तो जर निधी आला तर त्या निधीतून एक चांगली परंपरा निर्माण होईल, एक चांगला उत्तेजना या काजू आंबा बोर्डाला मिळेल आणि त्याच्यातून फार मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल। पण ते खरोखर ते कागदावर राहू नये, ते प्रत्यक्षात यावं अशी इथल्या लोकांची अपेक्षा आहे। आज सगळीकडे सहकार मोडीत निघत असल्याचं चित्र असताना जयवंत विचारेंनी मात्र सहकारी काजू प्रक्रिया संस्था यशस्वीरित्या चालवून एक वेगळा आदर्श घालून दिलाय। कोकणात काहीतरी नवं करू पाहणाऱ्या पिढीला त्यांचं काम नक्कीच आदर्शवत ठरणार आहे। राजेंद्र हंकारेसह संदीप भुजबळ, साम टीव्ही, रत्नागिरी।